ज्या रेल्वे ट्रॅकवर चित्रपटाची सुरुवात होते त्याच रेल्वे ट्रॅकवर चित्रपटाची सांगता सुद्धा होते। या सगळ्यांचा मेळ असलेला आणि भावनिक गुंतागुंत असलेला दिग्दर्शक अशोका के.एस. यांनी दिग्दर्शित केलेला सरी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे। येत्या 5 मेला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा खास रिव्ह्यू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। चित्रपटाच्या सुरुवातीलाच गोड आणि सुंदरशी अभिनेत्री ऋतिका श्रोत्रीचा आपल्याला एक संवाद कानावर पडतो आणि या संवादापासून सुरू होतो तो तिचा आणि तिच्या आयुष्यातला फ्लॅशबॅक। याच फ्लॅशबॅकमध्ये मराठीमधला एक दमदार कसलेला आणि चार्मिंग असा हिरो म्हणजेच अजिंक्य राऊतची सुद्धा या चित्रपटामध्ये एंट्री होते। चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतशा चित्रपटामध्ये नवीन ट्विस्ट येतात, नवीन टर्न्स येतात आणि हेच ट्विस्ट अँड टर्न बघायला प्रेक्षकांना आवडेल यामध्ये काही शंका नाही। दिग्दर्शक अशोका यांनी या चित्रपटामध्ये दोघांची केमिस्ट्री, दोघांचं वाढत चालणारे प्रेम हे खूप चांगल्या पद्धतीने मांडलं आहे आणि याच मध्यापर्यंत पोहोचता या चित्रपटामधील अजून एका अभिनेत्याची एंट्री या चित्रपटामध्ये पाहायला मिळते। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावलेला, आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारा असा देखणा अभिनेता म्हणजे पृथ्वी अंबर सुद्धा या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। पृथ्वी अंबरचा अभिनय सुद्धा तेवढाच कसदार आणि तेवढाच दमदार आहे। अभिनेता पृथ्वी अंबरचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे असं बिलकुल जाणून येत नाही, कारण पृथ्वीचा मराठी भाषेवर असणारी पकड, मराठी भाषेवर असणारे प्रभुत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कसलेला अभिनय आणि त्याचा उत्तम संवादफेकपणा, या साऱ्या गोष्टीमुळे पृथ्वी अंबर नक्कीच भाव खाऊन जातो। चित्रपट पुढे सरकत असताना या चित्रपटामध्ये पृथ्वी अंबर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या दोघांमधील आई मुलाचं नातं सुद्धा तेवढंच हलकं आणि तेवढं सुंदररित्या दिग्दर्शकाने मांडले आहे। पुढे जाऊन ऋतिका आणि पृथ्वीची होणारी भेट आणि याच भेटीचं मैत्रीमध्ये होणारे रूपांतर हे खूप गोड आणि सुंदररित्या दिग्दर्शकाने आपल्यासमोर मांडले आहे। चित्रपटामध्ये तिन्ही कलाकारांनी खरंच खूप सुंदर असा अभिनय केला आहे। अजिंक्य राऊत याचा साजेसा अभिनय, ऋतिका श्रोत्री हिचा गुंतलेला पण तितकाच प्रेम करणारा अभिनय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वी अंबर याचा समजूतदारपणाचा अभिनय, या सगळ्या गोष्टीमुळे हा चित्रपट खरंच भाव खाऊन जातो एवढं मात्र नक्की। चित्रपटाची सांगता होत असता अनेक ट्विस्ट, अनेक टर्न्स बघायला मिळतात आणि हे यासाठी कारण चित्रपट सुद्धा तेवढाच गुंतलेला आणि भावनिकरित्या गुंतलेला असा आहे। चित्रपटाची सांगता, चित्रपटाचा एंड सुद्धा अशाच एका मुख्य टर्नवर होतो। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा कसलेला अभिनय हे जेवढं पोषक आहे त्यापेक्षा जास्त पोषक आणि तेवढंच उत्तम असं आहे चित्रपटामधील संगीत। संगीतकार अमित राज यांनी या चित्रपटाला उत्तम संगीत दिलं आहे, उत्तम गाणी सुद्धा झाली आहेत आणि म्हणूनच प्रेक्षक या चित्रपटाला वावा करतील एवढं मात्र नक्की। एकंदरीत भावनिक गुंतागुंत असलेला, अनेक ट्विस्ट अँड टर्न्स दाखवणारा आणि दरवेळेला काहीतरी नवीन घेऊन येणारा हा चित्रपट म्हणजेच येत्या 5 मे रोजी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारा सरी चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर बसून ठेवेल एवढं मात्र नक्की आणि म्हणूनच या चित्रपटाला आम्ही देतोय 4 स्टार। हा जर रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा मराठी धमाल या आमच्या चॅनलला आणि हां, धमाल ही नक्कीच करा।